कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावकाश सावकाश या, इकडे या, सांभाळून। हा, जास्त जोर देऊ नका। नाही नाही हे हा, नाही ठेवतो आम्ही, आमचा मी ठेवतो। पण तुम्ही शांत राहा, आता काही बोलू नका। तुझ्यासाठी काय खायला आणू काय रे? नाही तर चहा घेतोस काय? वय वय अधिपती, तुम्ही सकाळ धरणं काय बी खाल्लं नसेल। हा हा केक हाय, मी थांबा आणते, कापून आणते। थांब थांब मावशी थांब, एवढी लगबग करू नका तुम्ही, एवढं टेन्शन घेऊ नका, सगळेजण एवढी सिरियस होऊ नका। तुमचे चेहरे बघून मला पेशंट असल्यावर वाटले, माहिती काय झालं नाही, साधी कुदळ पडल्या पायावर, काय टेन्शन घेऊ, केक बी काय नको मला। चंचे, जधानाजीला सांग खालचं सगळं आवरून टाका। वय बघा, आता म्हणलात नव दुखत नाही म्हणून, आता किती कळवळलात। अहो नाही नाही, त्यात तेवढं लागले मला जराच दुखणार की, तेवढं जास्त नाही। तुम्हाला असं नाही बघवतो आम्हाला, तुम्हाला काय बी झालं ना तरी आम्हाला नाही सहन होत। हा काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, उद्या परवाच या पायावर टनाटना उड्या मारतो का नाही बघा तुम्ही, होतंय बरं। ती डॉक्टर म्हणली की लई काय मोठी जखम नाही म्हणली, काय इशा आड नाही, उगाच कशाला तुम्ही टेन्शन घेताय। तुम्हाला म्हणलं ना मग मगाशी, काय काय जखमा लई खोल असतात, वरनं कळत नाहीत। म्हणजे सुनबाई अशा का वागतात तो आमच्याशी? आम्ही जे काय सांगतो त्याच्या उलटच करायचं। आमचा शब्द पाळण्यापेक्षा तो मोडण्यातच त्यांना जास्त मजा वाटते। अहो नाही नाही, असं काय नाही आहे साहेब, ते काय झालं असणार, तुम्ही नाही म्हणशीला म्हणताना त्यांनी सांगितलं नसेल, पण खरंच त्यासनी काम चांगलंच करायचं होतं। ते झाडं लावायची होती आणि वृक्षारोपणाचं खरंच मला पण काम करायचंच होतं, माहिती आहे का, माझ्या पण मनात होतंच लई दिवसापासून। फक्त आता काय झालं, ती माझ्याच हातनं माझ्या पायावर कुदळ पडली, ती टोपी वरनं खाली आली, मी तुम्हाला म्हणलं का नाही, मला दिसलं नाही नियम चुकला आणि ते लागलं, त्याच्यात चूक कुणाचीच नाही, खरंच त्यांची काही चूक नाही। अहो पण हे सगळं झालं कुणामुळं? हा, त्या तुम्हाला कशापायी बाहेर घेऊन गेल्या आणि स्वतः गेल्या तर गेल्या, आम्हाला काही सांगून गेल्या? विचारायचं सोडूनच द्या, कुणाला विचारून गेलत्या का? कुणाला सांगून गेलत्या? मला विचारून गेले होते। हो, कुठं चाललात? अधिपतींना भेटायला, त्यांचा पाय पाय भराय का त्यांचा, मला भेटायचंय त्यांना। नाही जायचं। म्हणजे काय? तुम्ही खोलीत जायचं नाही। पण मला भेटायचंय मॅडम त्यांना। नाही भेटायचं तुम्ही त्यासनी, तुम्ही चूक केल्या ना व,
ही त्याची शिक्षा आहे असं समजा. वय ताई, बरोबर आहे तुझं. हिला शिक्षा झालीच पाहिजे. अगं जवळजवळ आमच्याकडनं चुका झाल्यात तवा तवा तू आम्हासनी दिल्यात की ग शिक्षा. आणि आम्हासनी मान्य बी आहेत त्या. हिला तर शिक्षा त्याची झालीच पाहिजे. अगं सकाळ धरणं चुका करायला हिनं आधी अधिपतीसनी ववाळले, तू नाही. म्हणून यो समजा अपशकून झालाय, त्याच्यामुळे घडलंय समजा. नाही तू लई मोठी चूक केलीस ग. आता भोग तुझ्या कर्माची फळं. ताई, समद्यासनी समान नियम पाहिजे ग. होय मावशी, हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. माग नाही का तू मला बेडूकुड्या मारायला लावलेल्यास, कंबर पार मोडून गेलत माझं. पर म्या तू दिलेली शिक्षा गोड मानून समजा सहन केलं होतं, वय की नाही मम्मी? वय. आणि ताई, आता म्या बी तर तोंड काळं करून फिरत होते की. म्या काय बोलले का ताई? मावशी, हिच्यामुळं अधिपतीसनी एवढं लागलं, त्यांच्या पायांनी एवढं भळाभळा रक्त गेलं. हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मॅडम, कसली शिक्षा देणार आहात मला? आजपासून 2 दिवस तुम्ही अधिपतींच्या खोलीचा उमरा ओलांडायचा नाही. त्यांच्या दारातून आत जायचं नाही, त्यासनी भेटायचं नाही. मॅडम प्लीज प्लीज असं करू नका. प्लीज मॅडम, तुम्ही मला दुसरी कुठलीही शिक्षा द्या. पण हो, लागलंय त्यांना, त्यांच्या पायाला लागलंय, त्यांना गरज आहे माझी. प्लीज मॅडम, तुम्ही दुसरी शिक्षा द्या ना, असं नका करू प्लीज. त्यांना काय गरज नाही तुमची. त्यांची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत की. हा, घरात 5-50 नोकर आहेत, आम्ही आहोत. आम्ही काळजी घेऊ त्यांची, तुम्ही नका काळजी करू. तुमची सावली पण त्यांच्यावर पडता कामा नाही, तरच ते बरे होतील. हे सगळं का नाही तुमच्यामुळे झालंय. मॅडम, मला मान्य आहे माझी चूक आहे. तुम्ही मला शिक्षा द्या ना, पण ही शिक्षा नका देऊ. तुम्ही दुसरं काहीही करायला सांगा मॅडम, मी करते. पण प्लीज हे नका करू प्लीज. दुसरं काय बी करून तुम्हाला अक्कल येणार नाही. तुम्ही जी काही चूक केली का नाही त्याची हीच शिक्षा आहे. आजपासून 2 दिवस तुम्ही आईच्या खोलीत राहायचं. चंचे, जा, यांचे जे काही कपडे बिपडे लागतील ते तिकडनं घेऊन ये आणि आईच्या खोलीत ठेव. बाय मावशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.